प्रश्न पाहिजे का? झालं स्टार्ट. लाईव्ह टायमिंग सुरू झालं. लाईव्ह आहेत तुम्ही. हॅलो आवाज येतो. हॅलो हॅलो आवाज येतोय माझा? इथे तुम्हाला कमेंट्स येतील सगळ्यांचे. कमेंट्स एक हां असं आणि किती लोक जॉईन झालेत तुम्हाला इथे कळणार. एक हॅलो. लोक जॉईन झाले. त्याकडे लक्ष ठेवतो जॉईनिंग झालं. तुझा रूट हॅलो जय लाहूजी जय. आवाज येतो का सर? हॅलो थांबा थांबा. हो लाईक बरोबर आहे. सुरू करा. स्टार्ट करा आणि फिनिश करताना इथे दाबायचं. हो येतोय आवाज. हां थँक्यू. पुरोगामी विचारमंच नाशिक आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जन्मशताब्दीनिमित्त मी आज इथं बोलण्यासाठी बसलेलो आहे. या व्याख्यानमालेत माझ्या अगोदर अनेक लोकांनी मते मांडलेली आहेत. काही लोक अतिशय सुंदर बोलले. या व्याख्यानमालेचे आयोजक रवींद्र सुरवसे, विलास कांबळे, ज्ञानेश्वर घाटोळ, सतीश गवारे, गजानन निकाळजे, सुनील पारवे यांचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो आणि कौतुक पण करतो. मी माझी मते मांडण्याच्या अगोदर लहू फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचारांना कार्यांना पहिल्यांदा अभिवादन करतो आणि सर्वांना जय लहूजी जय भीम करतो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा मला जो अनुभव आला त्यावर मी आज थोडंसं माझं मत व्यक्त करणार आहे. अण्णाभाऊ साठे या महामानवानं अण्णाभाऊचं व्यक्तिमत्व हे अतिशय भारावलेलं आहे. अण्णाभाऊ फक्त कादंबऱ्या लिहित होते का? तर याचं उत्तर आहे नाही. अण्णाभाऊ कथा लिहित होते का? नाही. अण्णाभाऊ पोवाडे लिहित होते का? नाही. अण्णाभाऊ केवळ शाहिरी रचून शांत झाले का किंवा बसले का थांबले का? तर याचं उत्तर नाही. त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊची जी प्रतिभा आहे ही प्रतिभा ही महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकाला ही आव्हान देणारी होती. मी अण्णाभाऊला साहित्यरत्न म्हणत नाही किंवा अण्णाभाऊला लोकशाहीर सुद्धा म्हणत नाही. मी अण्णाभाऊला साहित्य सम्राट म्हणतो. त्याचं कारण असं आहे की सम्राटांच्या मुकुटामध्ये अनेक रत्न असतात. अण्णाभाऊने केवळ कादंबरी लिहिली असती, अण्णाभाऊनी केवळ कथा लिहिली असती, अण्णाभाऊनी केवळ शाहिरी केली असती तर मी त्यांना रत्न म्हणलं असतं. पण मला वाटतं अण्णाभाऊ साठे हे एक साहित्याचे सम्राट आहे आणि सम्राट हे पद अण्णाभाऊच्या व्यक्तिमत्वाला मला वाटतं शोभतं. अण्णाभाऊवर मी बोलण्या अगोदर मी एक मागं या लॉकडाऊनच्या काळामध्ये कादंबरी वाचली. गॉडफादर मारिओ पुझो नावाचा जो लेखक आहे, इतिहास प्रसिद्ध लेखक आहे, या लेखकानं मारिओ पुझोने गॉडफादर नावाची कादंबरी लिहिली. या कादंबरीमधला नायक हा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेमध्ये जे जे लोक भेटतील या सगळ्यांना ठार मारतो. या गॉडफादर मधला जो डॉन आहे हा डॉन आपल्यापेक्षा कोणी मोठं होणार नाही याची काळजी घेतो. मारिओ पुझोची गॉडफादर आणि अण्णाभाऊ साठेची फकीरा याची तुलना केल्यानंतर मला असं जाणवतं
की आमच्या अण्णाभाऊ साठेची फकीरा ही या गॉडफादर पेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे, अण्णाभाऊची फकीरा ही कादंबरी ही कधीही कुणालाही झळ पोचत नाही, इजा देत नाही. हा अण्णाभाऊचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. अण्णाभाऊने जे काही लिहिलं, हे लिहित असताना अण्णाभाऊंनी आपल्याला जे विचार पटले तेच फक्त लिहिले. मला असं म्हणायचंय की या निमित्तानं की अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रामधल्या वंचिताचं, उपेक्षितांचं एक स्वतंत्र मराठी साहित्यामध्ये दालन सुरू केलं, ज्याला पूर्वी दलित साहित्य म्हणायचं, आता वंचित साहित्य म्हणलं जातं. या वंचित साहित्याची सुरुवात कोणी केली? महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंनी केली. अण्णाभाऊच्या अगोदर काही लोकांनी कादंबऱ्या लिहिली. उदाहरणार्थ मुक्तमाला आहे, यमुना पर्यटन आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी मुक्तमालेपेक्षाही सर्वश्रेष्ठ ठरते. कारण का? या यमुना पर्यटन मध्ये एका विधवेची कथा आहे, तिचं दुःख आहे, तिच्या वेदना आहेत, तिच्या मनाला जे शल्य होतं हे शल्य आहे. त्याच्यानंतर हरिनारायण आपटे, त्याच्यानंतर मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अनेक वि. स. खांडेकर आहेत, बरेच दिग्गज लोक आहेत. त्यानंतर श्रीमा माटे येतात. त्यानंतर बळी नावाची कादंबरी एक माझ्या वाचनात आली. या बळी कादंबरीमधला नायक हा समाज सुधारणेसाठी प्रयत्न करतो, आणि समाज सुधारणेसाठी प्रयत्न करत असताना हा नायक समाजामध्ये सुधारणा होत नाहीत म्हणून हा नायक बळीमधला हा आत्महत्या करतो. मी ज्यावेळेस अण्णाभाऊचं साहित्य वाचतो, अण्णाभाऊला समजून घेतो, त्यावेळेस मला असं जाणवतं अण्णाभाऊचं एकही पात्र हे हताश झालेलं नाही, निराश झालेलं नाही. अण्णाभाऊचं प्रत्येक पात्र हे परिस्थितीवर मात करतं. हे अण्णाभाऊच्या लेखनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. माझ्या पुढं अण्णाभाऊच्या साहित्याबाबत काही प्रश्न निर्माण होता की अण्णाभाऊचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता होता, आणि अण्णाभाऊनं जे लिहिलं का लिहिलं आणि कुणासाठी लिहिलं. प्रत्येक माणूस जीवन जगत असताना हा माणूस आपली दिशा ठरवतो, आपल्या कोणत्या दिशेनं जगायचं, कसं जगायचं हे ठरवत असतो. आणि जो लेखन करतो, हा लेखन करणारा सुद्धा माणूस हा आपली दिशा ठरवत होता. अण्णाभाऊनं ठरवलेलं होतं. अण्णाभाऊची फकीरा वाचत असताना, अण्णाभाऊची फकीरा वाचल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न पडतात की अण्णाभाऊनी फकीरा का लिहिली. अण्णाभाऊनी फकीरा यासाठी लिहिली की फकीरा हे अण्णाभाऊचे मामा होते म्हणून लिहिली, फकीरा मांगाचा होता म्हणून लिहिली, का फकीराविषयी अण्णाभाऊला फार प्रेम होतं म्हणून लिहिली, का फकीरा अण्णाभाऊला प्रचंड आवडायचा म्हणून लिहिली, का फकीरा लिहित असताना अण्णाभाऊचा दृष्टिकोन असा होता की मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे असा होता का. हे प्रश्न माझ्या पुढे उपस्थित आहेत. फकीरा कादंबरीची सुरुवातच नाही. दिवस मावळतीकडे जात होता आणि वाठेगावमध्ये अंधार पडत होता. फकीराचा बाप रानूजी गबऱ्यावर बसून घराकडे निघालेला असतो आणि वाटेमध्ये त्यांना शंकर पाटील, जो गावचा पाटील आहे, शंकरराव पाटील, हा पाटील म्हणतो, रानूजी कुठे निघालास, ये बस जरा. फकीराचे वडील रानूजी तिथं जातात, शंकरराव पाटलाजवळ बसतात आणि पाटील म्हणतात की उद्या शिवगावला जत्रा आहे. या जत्रेमध्ये इथला पाटील उद्या घोड्यावर बसणार, झरी पटका बांधणार, हातामध्ये तलवार घेणार आणि आपली ऐट सगळ्यांना दाखवणार. आपलं काय गाव आहे का? आपल्या गावामध्ये 7-7:30ला सगळे लोक काम करतात, जेवतात आणि झोपी जातात.
आपल्या गावात जत्रा भरत नाही, आनंद उत्सव साजरा होत नाही, आपलं गाव नाही. राणोजी पाटलाचा निरोप घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर आपल्या वडिलांना दौलतीला विचारतो, बाबा जोग आणि जोगिनीची भानगड काय? पाटील म्हणत होते की जोग आणि जोगिनीची उद्या वरात निघणार, तिथला पाटील वर निघणार. दौलती त्यांना सगळं सांगतो आणि हा राणोजी रातभर विचार करतो आणि उद्या कसंही करून शिवगाला जायचं आणि तिथली जोग आणि जोगिनीची जी वरात आहे ती बघायची आणि तिथली जी वाटी आहे खोबऱ्याची ती जोगिनीच्या ताब्यात असते, ही वाटी घेऊन यायची. राणोजीचा हा जो विचार आहे, हा विचार त्याला रात्री स्वस्थ झोपू देत नाही. रात्रभर विचार करतो आणि सकाळी आपलं घोडं गबऱ्या काढतो आणि हा राणोजी शिवगाला जाऊन जत्रेमध्ये जाऊन सगळ्या गावाला विरोध करून खोबऱ्याची वाटी घेऊन येतो. आणि दुर्दैवानं या राणोजीचं शिर बापू खोत हा कापतो. राणोजी तिथं मारल्या जातो. माझ्या पुढे प्रश्न असा पडतो की एका मांगानं गावाच्या भल्यासाठी किंवा गावाचा विचार का करावा? एका मांगानं गावासाठी आपल्या प्राणाची आहुती का द्यावी? त्याचं उत्तर असं आहे की अण्णाभाऊंनी महाराष्ट्र मधल्या नाही तर सगळ्या भारतामधल्या मांग समाजाला दाखवून दिलं की मांगाची माणसं म्हणतात तेवढी वाया गेलेली नाहीत. हे त्याचं उत्तर. राणोजी गावाच्या भल्यासाठी आपल्या जीवाचं आत्मबलिदान देतो आणि मांगाची माणसं कर्तृत्वान नाहीत हे तो सिद्ध करतो, सांगतो. हे राणोजीचं वैशिष्ट्य आहे. अण्णाभाऊंनी फकीरा यासाठी लिहिली की आमची माणसं तुम्ही म्हणता तेवढी ही वाया गेलेली नाही. आमची माणसं कर्तृत्वान नाहीत. दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये मांगावर आणि मांग समाजावर आणि त्यांच्या जातीतल्या कर्तृत्वान माणसावर दुर्दैवानं लिहिलं गेलं नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. अण्णाभाऊंनी सगळे हे हेरलं. अण्णाभाऊंनी फकीरा लिहिला आणि या फकीरामध्ये फकीरा लिहित असताना अण्णाभाऊंनी जी मतं मांडलीत ही मतं माझ्यासारख्या एका अभ्यासाला चक्रावून टाकणारी. फकीरा जगतो कसा? फकीरा हा दुसऱ्याच्या भल्यासाठी जगतो. फकीरा हा दुसऱ्याचं वाईट होणार नाही यासाठी जगतो. फकीरा हा क्रांतिकारक आहे. फकीरा हा समाजनायक आहे. फकीरा हा महाराष्ट्रामधल्या प्रस्थापितांच्या गालफाडात मारणारा कर्तृत्वान माणूस आहे. फकीराचं शरीर बलदंड आहे आणि डोकं बी तेवढंच सुपीक आहे. हा फकीरा अण्णाभाऊंनी मांडत असताना या फकीराला शोभेल असे वाक्य अण्णाभाऊंनी त्यांच्या तोंडी टाकले. बापू खोत जत्रेमध्ये वाटेगावला येतो. जोग जोगिनीची मिरवणूक निघाल्यानंतर ही वाटी खोबऱ्याची वाटी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण फकीरा त्याला आडवा होतो आणि बापू खोताचा हात तोडतो आणि त्याला तिथं सांगतो की बाबा रे परत इकडं फिरू नकोस, कारण इथं फकीरा नावाचं मरण गबऱ्यावर बसून हिंडत असतं. उठ आपला जीव घेऊ आणि पळ म्हणतो. फकीरा बापू खोताला बोलतो आणि बापू खोताला जीवन सोडतो. हे शंकरराव पाटलाला आणि विष्णुपंत कुलकर्णीला सहन होत नाही. हे दोघंही त्याला म्हणतात तू त्याला जिवंत का सोडलास? तर फकीरा त्यावेळेस म्हणतो की आबा मी त्याला जिवंत का सोडलं, कारण त्याचं जगणं हे मरणाचं आहे. ही वाक्य आहेत ना, ही वाक्य माणसाला चक्रावून टाकणार. अण्णाभाऊचं हे जे मत आहे हे मत माणसाला विचार करण्यास प्रवृत्त करतो. अण्णाभाऊ बेडसगावचा सरकारी खजिना लुटतात. अण्णाभाऊने हे लिहित असताना इंग्रज सरकार
आणि फकीरा यांचा सुद्धा संघर्ष मांडलेला आहे. फकीरा लिहित असताना अण्णाभाऊंनी इंग्रजाचं जे वर्तन आहे हे वर्तन सुद्धा सांगितलेलं आहे. आणि फकीरा बेडसगावचा सरकारी खजिना लुटतो आणि इंग्रजी सत्तेला आव्हान देतो. त्या ठिकाणचा जो रघुबामन आहे त्या रघुबामनाच्या बायकोला, सुनाला आणि मुलीला तो हात लावत नाही, तर त्यांना सांगतो, आई थांब, तुमची आबरू घेऊन आमचं पोट भरणार नाही, आम्ही जगणार नाही, मी फक्त खजिना नेणार आहे, तुमच्या केसालाही हात लावणार. अण्णाभाऊचा हा जो फकीर आहे हा फकीरा नीतिमान आहे. अण्णाभाऊचा फकीरा कर्तृत्वान आहे. अण्णाभाऊचा फकीरा खंबीरवर्तीचा आहे. अण्णाभाऊचा फकीरा हा या प्रस्थापित व्यवस्थेला एक चॅलेंज म्हणून अण्णाभाऊंनी उभा केलेला. अण्णाभाऊंनी ठरवलेलं होतं आपलं मत मांडत असताना हे मत कसं मांडायचं. अण्णाभाऊंनी कादंबरी लिहिल्या, अण्णाभाऊंनी कथा लिहिल्या, अण्णाभाऊंनी पोवाडे लिहिले, अण्णाभाऊंनी गवळणी लिहिल्या. आणि सगळं लिहित असताना अण्णाभाऊनं या ठिकाणचा उपेक्षित वंचित माणूस याचा विचार केलेला. महाराष्ट्रामधल्या वंचिताचं साहित्य खऱ्या अर्थानं जर कोणी मांडलं असेल तर ते फक्त अण्णाभाऊ. मी या अगोदर बरेच व्याख्यानं ऐकली. काही माणसं बोलत असताना वि स खांडेकरांवर का बोलले नाही हा माझ्या पुढे प्रश्न आहे. वि स खांडेकर अण्णाभाऊच्या कादंबरीला वि स खांडेकरांनी प्रस्तावना दिली आणि या प्रस्तावनेमध्ये खांडेकर म्हणतात की अण्णाभाऊची कादंबरी फकीरा कादंबरी ही घटनाक्रमाने बद्ध आहे. सध्या साहस प्रधान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कादंबऱ्या वाचण्यामध्ये कुणालाही रस नाही. आमच्या अगोदरच्या पिढीनं हे मत खोडून काढायला पाहिजे होते. जाहीर वि स खांडेकरचा धिक्कार करायला पाहिजे होते. त्याचं कारण असं, बाबा तू काय केलंस, या ती कादंबरी कशी आहे तुझी, या ती कादंबरी राजा राणी आणि त्याची बायको आणि राजाची लफड आहे, त्याच्यापेक्षा आमचा फकीरा किती पटीने श्रेष्ठ आहे. म्हणजे प्रस्तावना द्यायची, पण हे देत असताना यामध्येही कुठेतरी कमीपणा कसा येईल याची काळजी घ्यायची. ही जी पॉलिसी आहे या प्रस्थापित गोष्टीची, ही पॉलिसी माझ्यासारख्या अभ्यासकाला सहन होणारी नाही, मला मान्यच नाही. कारण अण्णाभाऊचा फकीरा हा फकीरा एवढा जबरदस्त मांडलेला आहे. मान्य घटना आहे, मान्य त्याच इतिहास आहे, मान्य त्यात भावना प्रधान आहे, सगळंच मान्य आहे. पण अण्णाभाऊचा फकीरा हा ययाती सारख्या गप्पा गोष्टी मांडणारा नाही. अण्णाभाऊचा फकीरा ययाती सारख्या गोष्टी सांगत नाही, तर कर्तृत्व सांगतो. अण्णाभाऊचा फकीरा हा कर्तृत्व सांगतो, त्याचबरोबर आपलं ध्येय काय सांगतो. आणि अण्णाभाऊचा फकीरा हा माणसातला माणूस पण सांगतो. मान्य मला अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते, पण अण्णाभाऊ कधीही पोतीनिष्ठ कम्युनिस्ट नव्हते. कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करत असताना अण्णाभाऊची सेपरेट एक स्वतंत्र वाट होती आणि त्या वाटेनं ते जायचे, फिरून यायचे आणि आपला विचार मांडायचे. अण्णाभाऊच्या काही कादंबऱ्या आणि कथा जर सोडल्या तर त्याच्यामध्ये कम्युनिस्ट विचार हा मोठ्या प्रमाणात आलेला आहे असं माझ्यासारख्या अभ्यासकाला दिसत नाही. अण्णाभाऊ लिहित असताना जर अण्णाभाऊ या उपेक्षित लोकांची, वंचितांची दखल जर घेतली नसती तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दलितांचं, सॉरी आता त्याला दलित म्हणलं जात नाही, उपेक्षितांचं, वंचितांचं साहित्य सुरुवात झाली असते.
कारण याला माणूस म्हणून गणलं जात. अण्णाभाऊचा माकडीचा माळ आहे. या माकडीच्या माळावर अण्णाभाऊनी लिहित असताना महाराष्ट्रामधली जी उपेक्षित जमात आहे, डोंबारी आहेत, गोसावी आहेत, पारधी आहेत, दारूवाले आहेत, माकडवाले आहेत, या माकडवाल्या दारूवाल्यांवर लिहायचं कुणी? हे लिहिलं अण्णाभाऊ. पण हे लिहित असताना अण्णाभाऊनं तिथं नैतिकता जपली, जशी फकीरामध्ये जपली. माकडीच्या माळामधली यंकू आणि त्याची मुलगी दुर्गा यांचं जीवन सांगत असताना यांच्या जीवनामध्ये काय काय बदल होता, त्यांना डोंबाऱ्याचा पाऱ्या विरोध कसा करतो, लंगडा असतो, पण हा पाऱ्या हा गुन्हेगारांना हाताशी धरून व्यंकूवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्या पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही, पण ती माणसं सुद्धा ईर्ष्यावान जगतात आणि ती माणसं सुद्धा संघर्ष करतात. ती माणसं सुद्धा एकमेकाला पाण्यात बघतात आणि हे पाण्यात बघणं बरोबर आहे की नाही चांगलं हे सांगण्याचा जर कोण पहिला प्रयत्न केला असेल महाराष्ट्रामध्ये तर ते फक्त अण्णाभाऊंनी केलं. अण्णाभाऊचं ही वैशिष्ट्य. यंकूची दुर्गा इनामदाराच्या घरात जाते पण ती तिच्या शिलाला जपते. यंकू हा तरुण असतो, प्रचंड शरीरामध्ये ताकद असते, पण हा यंकू कधीही कुणावरही अतिक्रमण करत नाही, कुणावरही अन्याय करत नाही. यंकूच्या डोक्यात असतं मी जगलं पाहिजे आणि बाकीची माणसं जगली पाहिजे. फकीराचं तेच, वैजंताचं तेच, अभिचं तेच. अण्णाभाऊची प्रत्येक कलाकृती ही कलाकृती माणसाला माणूस कसं म्हणून जगावं हे सांगून जाते. अण्णाभाऊची प्रत्येक व्यक्तिरेखा ही माणसातल्या माणूसपणाला आव्हान देऊन माणसाने कसं जगावे हे सांगते. हे अण्णाभाऊचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. अण्णाभाऊचं साहित्य बघितल्यानंतर मला असं जाणवतं की अण्णाभाऊच्या साहित्यावर काही लोकांनी लिहिलेलं. आता काही लोकांनी लिहित असताना काही दृष्टिकोन आपल्या पुढे ठेवलेले. मी मुद्दाम बोलतो हे अण्णाभाऊवर तथाकथित लोकांनी लिहिलेले. पण हे लिहित असताना त्या लोकांनी अण्णाभाऊवर काही कमीपणा आणणारं सुद्धा लिहिलेलं. मला माहित नाही किती लोकांनी बाकी लोकांचं साहित्य वाचलं, पण माझ्यासारखा एक अभ्यासक, एक मान समाजाचा साधा शिक्षक आहे, साहित्यिक विचारवंत, तो भाग वेगळा. पण ज्या माणसाने लिहिलं हे लिहित असताना अण्णाभाऊ नीट समजून घेतला नाही. अण्णाभाऊ लवकर समजत नाही. अण्णाभाऊच्या फकीराचं, अण्णाभाऊच्या माकडीच्या माळाचं, अण्णाभाऊच्या आबीचं, अण्णाभाऊच्या चिखलातील कमळाचं, अग्निदिव्याचं, आवडीचं पारायण केल्यानंतर अण्णाभाऊ समजतो. अण्णाभाऊने जे लिहिलं हे लिहित असताना कशासाठी लिहिलं? देशाचं स्वातंत्र्य, स्त्रियांचं शील, माणसाचं माणूसपण आणि माणसाची प्रतिष्ठा. याला कुठे व्यंग जाणार नाही, हे कुठे वाईट रीतीनं मांडलं जाणार आहे याकडे अण्णाभाऊनं सतत लक्ष दिलेलं. अण्णाभाऊची आवडी नावाची कादंबरी, ही कादंबरी वाचत असताना माझ्या पुढं अनेक प्रश्न उभा राहतात. ज्या काळामध्ये अण्णाभाऊ लिहित होते तो काळ कोणता आहे? हा काळ भारतीय स्वातंत्र्य संग्रामाने फिटलेला काळ, जातीवादाने प्रचंड उत्पात माजवलेला काळ आहे. आणि त्या काळामध्ये अण्णाभाऊ आवडी लिहितात. आवडी लिहिण्यामागे अण्णाभाऊचा दृष्टिकोन काय? या भारतातल्या समाज व्यवस्थेनं, भारतातल्या प्रस्थापित लोकांनी स्त्रियांना द्यावा तेवढा न्याय दिलेला नाही. पण अण्णाभाऊची प्रत्येक कलाकृती
अण्णाभाऊची प्रत्येक रचना स्त्रियांचा आदर करते, मान ठेवते, तिला प्रतिष्ठा मिळेल याचा प्रयत्न करते आणि तिला सुद्धा जगण्याचा हक्क देते. स्त्री ही माणूस आहे आणि तिला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न अण्णाभाऊने आवडीमधून केला. आवडीचं लग्न होतं पण तिच्या नवऱ्याला फेफर येत असतं आणि तो फेफरा आल्यानंतर हातामध्ये जे सापडल ते तोडून मोडून टाकतो. हे आवडीला ज्यावेळेस समजतं त्यावेळेस ती पागरासारखं रडते, घरी येते आणि बापाला सगळी कहाणी सांगते, भावाला सांगते. बाप म्हणतो, बाई जे झालं ते झालं, आता रडून काय उपयोग? स्त्रियांचा जन्मच आहे, एकतर दिल्या घरी मरावं नाहीतर व्याल्या घरी मरावं, दिल्या घरी मरावं नाहीतर जन्म घेतलेल्या घरी मरावं. पण आवडी बापाला म्हणते की त्यांनी मला सोनं पारखून घ्यावं तसं घेतलं आणि माझ्या नशिबामध्ये माझ्या पदरामध्ये दगड बांधला. अण्णाभाऊचा कसला विचार आहे? या महाराष्ट्रामधली, या भारतामधली स्त्री ही माणूस नाही का हो? माणूस म्हणून तिला जगता आलं पाहिजे का नाही? हा अण्णाभाऊंनी पहिल्यांदा प्रश्न केला. स्त्रीला सुद्धा मन आहे, आवडीला नवरा आवडत नाही म्हणून ती धनाजी रामुशाबरोबर निघून जाते आणि त्याच्याबरोबर संसार करते. पण तिचा भाऊच नागोजी चौगुला हा तिचा खून करतो कारण त्याच्या घराण्याला अप्रतिष्ठा झाली असं त्याचं मत असतं. पण आवडी ही अण्णाभाऊची आमच्यासारख्या साहित्यिकाला, या महाराष्ट्राला, या जगाला अनेक संदेश देऊन जाते. स्त्रीला मानानं जगता आलं पाहिजे हा पहिला संदेश आपली सांगते. स्त्रीला मन आहे ही आवडी हा संदेश सांगते. आणि या महाराष्ट्रामधली स्त्री ही मानी आहे, स्वाभिमानी आहे. ती तिची मतं व्यक्त करू शकते, मांडू शकते आणि त्याप्रमाणे जगू शकते. हे पहिल्यांदा जर कोणी मांडलं असेल तर ते फक्त महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊनं मांडले. अण्णाभाऊच्या अगोदरच्या ज्या कादंबऱ्या आहेत स्त्रियावर लिहिलेल्या, या कादंबऱ्या बघितल्यानंतर असं दिसतं की या कादंबऱ्यामध्ये नुसत्या स्त्रियांच्या व्यथा आहेत, वेदना आहेत, दुःख आहे. एकही स्त्री अण्णाभाऊ सोडून ज्या लोकांनी लिहिलेली ती स्त्री कादंबरी ही कधीही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड करत नाही. पण अण्णाभाऊची प्रत्येक स्त्री ही बंडखोर आहे. चिखलातील कमळ या कादंबरीमधली सीता ही मुरळी. अण्णाभाऊने सीता लिहित असताना अण्णाभाऊने तिथं सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले. मुरळी आपल्या सीता आपल्या आईला प्रश्न विचारते, वाघ्याला प्रश्न विचारते आणि ती सांगते, आई तुझं कुणाबरोबर लग्न झालं? खंडोबासोबत. माझं कुणाबरोबर लग्न झालं? खंडोबासोबत. मग तू मला सांग, तू खंडोबाची कोण आणि मी खंडोबाची कोण आणि तुझं माझं नातं काय? आईला काही उत्तर देता येत. या ठिकाणच्या प्रस्थापित व्यवस्थेनं मुरळीचं जीवन, मुरळी म्हणजे एक उपभोगाची वस्तू आहे. या बाईनं ठिकठिकाणी जत्रेमध्ये तमाशा करावे, लोकांचं मनोरंजन करावं, देवीचं जे काही मंदिर आहे हे डोकावर घेऊन हिंडावं आणि आपलं हे जे ठरवलेलं होतं हे या विरुद्ध अण्णाभाऊची मुरळी वागते, अण्णाभाऊची सीता वागते आणि ही बळीवर प्रेम करून त्याच्याबरोबर लग्न करते. अण्णाभाऊ या ठिकाणी सांगतात, मुरळी म्हणून जरी स्त्री जगत असली तर या स्त्रीला सुद्धा लग्न करण्याचा हक्क आहे. या व्यवस्थेने तो नाकारलेला.
या व्यवस्थेने स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू म्हणून ठेवलेलं आहे, तिच्याकडे बघितलेलं आहे. पण अण्णाभाऊ त्या सीतेला लग्न करण्यास प्रवृत्त करतात. जरी आईनं देवाला वचन दिलेलं असलं, जरी तिचा भाऊ आजारी पडलेला असला, जरी पाटील आजारी पडलेला असला, तरी सीता त्याच्या विरोधात जाते आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेते. मला वाटतं आणि चिखलातील कमळ ही अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये जे काही श्रेष्ठ कादंबरी आहेत त्याच्यामधली एक चांगली कादंबरी. अण्णाभाऊचा स्वभाव धर्म आहे. अण्णाभाऊने जे पटलं तेच लिहिलं. अण्णाभाऊ वैजंता कादंबरीमध्ये च्या प्रस्तावनेमध्ये, बरबद्या कंजारीच्या प्रस्तावनेमध्ये सांगतात की मला जे आवडलं, मला जे अनुभव आला, मी जे पाहिलं, मला जी माणसं भेटली, ही माणसं मी मानलेली. मी जे जीवन जगतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. त्या बाबतीत लिहित असताना मी कुठंही तडजोड करत नाही. कल्पनेचे पंख लावून मला भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो. ज्यावेळेस बरबंद्याचा कान कापला जात होता त्यावेळेस मी आडवून बघत होतो. सुलतान, भोमक्या आणि मी अमरावतीच्या तुरुंगात एकत्रित होतो. अण्णाभाऊ पुढे जाऊन म्हणतात, हिरेनं गाढवं खाणारा तुका आणखीन जिवंत येईल, पण त्याला एवढंच, गाढवं ही पचू नये. म्हणजे अण्णाभाऊची जी माणसं आहेत ही माणसं वास्तव आहेत. या महाराष्ट्रामध्ये वास्तववादी साहित्य सुरू करण्याचा पहिला प्रयत्न जर कोणी केला तर तो फक्त अण्णाभाऊंनी केलेला. हे का मानलं जात नाही हा माझ्या पुढे प्रश्न आहे. केवळ कादंबऱ्या सांगून, कथा सांगून, पोवाडे सांगून जमणार नाही. या निमित्त मी या नवीन पिढीला असं आव्हान करतो की बाबा रे, तुम्ही अण्णाभाऊ मानत असताना माझ्यासारख्या माणसाचं, म्हणजे क्या सामान्य माणूस समजतो मी स्वतःला, मी असा कोटा फार मोठा माणूस नाही, पण मांडत असताना अण्णाभाऊचं प्रयोजन काय होतं हे सांगा. कथा वाचल्यावर समजते, कादंबरी वाचल्यावर समजते, पोवाडे वाचल्यावर समजतात, पण याच्या मागचं नेमकं कारण काय. अण्णाभाऊंनी बाबासाहेबांवर सुद्धा लिहिलेलं आहे. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या चिखलामध्ये का ऋतून बसला रावण, अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती गाव, जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. अरे धर्मवंतांनी तसेच छेडले, धनवंतांनी अखंड पिळले, मगरीने जणू माणूक गिळले, चोर झाले साव, जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. अण्णाभाऊंनी बाबासाहेबांची चळवळ बघितली. बाबासाहेबांची चळवळ बघत असताना अण्णाभाऊ त्याचं निरीक्षण करत होते आणि बदलाची भाषा बाबासाहेबांची जी होती तीच भाषा अण्णाभाऊ वापरतात. बाबासाहेबाला या व्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे असं वाटत होतं आणि अण्णाभाऊला सुद्धा या व्यवस्थेमध्ये बदल झालाच पाहिजे असं सुद्धा त्यांचं मत होतं. मग हा बदल कसा होईल. हा बदल होत असताना या ठिकाणच्या वंचिताला न्याय मिळाला पाहिजे. मी बोलत असताना नेहमी सांगतो की अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये स्वातंत्र्य होतं का. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये समता होती का. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये बंधुत्व होतं का. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये लोकशाही होती का. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये कम्युनिस्ट साम्यवादी विचार होते का. समता होती का. होती. हे मांडलं पाहिजे. अण्णाभाऊची प्रत्येक कृती ही जगा आणि जगू द्या एवढं सांगते असं नाही. अण्णाभाऊची प्रत्येक कृती ही जगत असताना माणसाच्या माणुसकीला धरून जगा म्हणून सांगते. अण्णाभाऊ आपली मतं मांडत असताना, अण्णाभाऊनी कथा लिहित असताना, बरबंद्या कंजारी ही कथा लिहित असताना अण्णाभाऊनी काय मांडलेलं आहे. बरबंद्याला त्याची जमात जात पंचायत शिक्षा देते, त्याचं कान कापलं जातं, त्याच्या कुत्र्याचं कान कापलं जातं. पण अण्णाभाऊ म्हणतात
की ही जी जमात आहे, ही जमात याची नेमकी जात कोणती आहे, यांची संस्कृती कशी आहे, यांना जात पंचायत काय पाहिजे. कारण ही प्रगत नाही, अज्ञान आहे, दारिद्र्य आहे जमातीमध्ये, प्रबंध्या कंजारी जमातीमध्ये प्रचंड दारिद्र्य, अज्ञान आहे. तरी ही माणसं ही सडलेली विचार घेऊन का बसलेली, हा अण्णाभाऊ प्रश्न विचारतात. बरवद्याची निल्ली समोरच्या मुसलमानाच्या पोरासोबत पळून जाते आणि भरबंद्याला सगळी जात वाईट टाकते. पण जात पंचायतीनं दिलेला निर्णय हा बरबंद्या मान्य करत नाही, त्याच्यावर बंड करून उठतो. आणि तुम्ही जे मला दंड लावलेला 200 रुपये, हे 200 रुपये मी देणार नाहीत म्हणून सांगतो. बरबंद्याचे हे जे बंड आहे, हे बंड त्या ठिकाणच्या जमातीला एक आव्हान म्हणून अण्णाभाऊ टाकले. बरबंद्या हा परंपरावाद्याला नाकारणार आहे, बरबंद्या हा बुरसटलेल्या विचारसरणीला नाकारणार आहे, बरबंद्या हा व्यवस्थेच्या गालामध्ये चापट मारणारा माणूस आहे. बरबंद्याचं हे वैशिष्ट्य आहे, अण्णाभाऊच्या वैजंताचं वैशिष्ट्य आहे, अण्णाभाऊच्या आबीचं आहे, लाडीचं आहे, अग्निदिव्याचं आहे. ही सगळी पात्र ही अण्णाभाऊची एकदम अनुभवाने आणि माणुसकीने ओथंबलेली. माणसाने जगावं कसं आणि जगत असताना कोणती नीतिमूल्य पाळावी, हे पहिल्यांदा जर कोणी साहित्यामधून सांगितलं असेल तर ते फक्त अण्णाभाऊंनी सांगितलं. दुर्दैवानं अण्णाभाऊच्या साहित्यावर जेवढी समीक्षा व्हावी तेवढी झालेली नाही. त्याचं कारण असं की अण्णाभाऊचे जे अन्वयी आहेत माझ्यासहित, ही आम्ही मांडत असताना अण्णाभाऊ कुठेतरी आम्ही प्रभावीपणे मांडत नाही. बाबासाहेबांनी आपले विचार व्यक्त केले, बाबासाहेबांनी आपली मतं मांडली, पण ही मतं मांडत असताना बाबासाहेबांनी या व्यवस्थेवर ओढले ओढले, फुल्यांनी ओढले, शाहू महाराजांनी ओढले. बाबासाहेबांचे प्रखर विचार हे वैचारिक आहेत, अण्णाभाऊचे प्रखर विचार हे वैचारिक आहेत आणि साहित्यिक आहे. दोन्ही दृष्टीनं अण्णाभाऊनं ही जी रचना केलेली, ही रचना मला वाटतं माझ्यासारख्या अभ्यासकाला ही भावणारी, मनावर राज्य करणारी. अण्णाभाऊने आम्हाला शब्द दिले, शब्दाची भाषा दिली, शब्दाची जात सांगितली, ही सध्याची जात नाही, त्या शब्दाची छान झाली. आणि हे करत असताना अण्णाभाऊंनी शब्दांची माळ रचली, त्याच्यामध्ये 5-25 दुर्वाणी फुले लिहिली, विद्रोह आणि अहंकार मांडला. अण्णाभाऊंनी संघर्ष मांडला, वेदना मांडल्या, व्यथा मांडल्या. आणि ह्या मांडत असताना अण्णाभाऊंनी या ठिकाणच्या सामान्य माणसाचा विचार केला. अण्णाभाऊच्या पुढे प्रश्न होता, या ठिकाणचा सामान्य माणूस जगतो कसा, खातो काय, पितो काय आणि परत उभा कसा राहतो, पोटात काही नाही पण स्वाभिमान कसा जपतो, हा अण्णाभाऊला पडलेला प्रश्न आहे. अण्णाभाऊ त्याचा विचार करतात आणि त्याची मांडणी करतात. अण्णाभाऊचा हा जो विचार आहे, हा विचार वाचणाऱ्याला वेढावून टाकणार, वाचणाऱ्याच्या मनामध्ये अनेक स्फुल्लिंग पेटवणार आहे. नदी जशी वाहत जाते, वाहत जात 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 जशी समुद्राला मिळते, तसं अण्णाभाऊचं साहित्य वाचत असताना वाचत 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 गेल्यानंतर एका समुद्रामध्ये आपण पोहत आहोत का असा भास होतो. झाड उगवतं, पण हे झाड जसं जसं वाढत जातं तसं तसं त्याला वेगवेगळे रूप प्राप्त होतात आणि ह्या रूपामधून झाड माणसाचं मन वेधून घेतं. तसं अण्णाभाऊचं साहित्य. अण्णाभाऊची प्रत्येक कथा, प्रत्येक कादंबरी ही माणसाला वेडावून टाकते, गुंगवून टाकते आणि विचार करायला प्रवृत्त करते. मला सांगा, या अगोदर अण्णाभाऊ एवढं कोणी लिहिलं नाही.
कारण या ठिकाणचा उपेक्षित माणूस, वंचित माणूस माणूसच आहे हे गृहीत धरलं जात नाही. ज्यावेळेस अण्णाभाऊंनी फकीराम मार्केटमध्ये आणली, अण्णाभाऊंनी वैजयंता मार्केटमध्ये आणली. वैजयंतावर तर बोलत असताना मला फार म्हणजे अण्णाभाऊचं कौतुक करावं असं वाटतं. काय काय विचार आहे त्या माणसाचे. वैजयंता ही कादंबरी जशी एक प्रेमाचा धागा धरून लिहिलेली आहे, तसंच या कादंबरीमध्ये अनेक प्रश्न अण्णाभाऊने निर्माण केलेले आहेत. अण्णाभाऊ वैजयंता कादंबरीमध्ये सांगतात की वैजयंता ही तमाशामध्ये नाचणारी जरी स्त्री असली तरी या स्त्रीला भावना आहेत का नाही, तिला प्रेम करण्याचा अधिकार आहे का नाही, तिला लग्न करण्याचा अधिकार आहे का नाही. तमाशामधल्या नाचणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं हे आपलं शरीर मालकाला दिलंच पाहिजे असं आहे का. तमाशा थिएटरमध्ये काम करणारा किंवा तमाशा थिएटरमध्ये मालक म्हणून मिरवणारा चंदूलाल, बाबूलाल ही माणसं वैजयंताच्या शरीरावर लक्ष ठेवून होती. वैजयंता ही आपल्याला कधी भेटेल यासाठी ती माणसं हपापलेली होती. तमाशा थिएटरमध्ये काम करणारा एक माणूस वैजयंताला म्हणतो, जरीची साडी हिची घडी कधीतरी मोडायचीच, ती आज मोडली का ना उद्या मोडली का. वैजयंता त्याला उत्तर देते, वैजयंता ऐकून घेत नाही. तोंड सांभाळून बोला म्हणतो, नाहीतर तोंडामध्ये एक दात राहणार नाही आणि तुमची जीभ रंडकी होईल. कसला विचार आहे. अण्णाभाऊ वैजयंता कादंबरीमध्ये तमाशा कलावंताचे अनेक प्रश्न मांडतात, यांचं अज्ञान मांडतात, दारिद्र्य मांडतात, स्पर्धा मांडतात आणि यांचा संघर्ष सुद्धा मांडतात. हे अण्णाभाऊचं कार्य कौतुकापेक्षाही श्रेष्ठ. वैजयंता ही थिएटरमध्ये काम करते पण आपलं शील विकत नाही. वैजयंता ही तमाशामध्ये नाचते पण चंद्रासारखं आपलं शरीर विकत नाही. वैजयंता थिएटर मालकाला म्हणते की तुम्ही कला मागा, कलेचा आत्मा मागू नका, शरीर मागू नका. हा वैजयंताचा जो प्रश्न आहे हा प्रश्न चक्रावून टाकणार आहे. वैजयंताचं जे मत आहे हे चक्रावून टाकणार आहे. वैजयंता अनेक ठिकाणी तमाशा करते, अनेक गावे हिंडते, पण ती प्रेम मात्र हुमावरच करते आणि शेवटी हुमासोबत लग्न करते. तमाशा कलावंताला लग्न करण्याचा अधिकार आहे हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जर कोणी मांडलं तर ते फक्त अण्णाभाऊने मांडलं. तमाशा म्हणजे आजही आपल्या डोक्यामध्ये हे वेगवेगळे विचार येतात. तमाशामध्ये अश्लील, तमाशामध्ये हे धिंगाणा ते धिंगाणा, हे सगळं पांचट सगळं. पण अण्णाभाऊंनी तमाशाची रूपरेषाच बदलून टाकली. अण्णाभाऊने या तमाशाला निव्वळ रंजनात्मक ठेवलं नाही तर तमाशाला प्रबोधनात्मक ठेवलं, प्रबोधन केलं. तमाशामधून सुद्धा प्रबोधन करता येतं हे पहिल्यांदा सांगण्याचं काम कोणी केलं तर ते अण्णाभाऊने केलेलं. म्हणून अण्णाभाऊ श्रेष्ठ. अण्णाभाऊवर मांडत असताना या महाराष्ट्रामधल्या तथाकथित विद्वानांना, तथाकथित विचारवंतांना, तथाकथित व्याख्यातांना माझी अशी विनंती, बाबा रे, तुम्ही मांडत असताना अण्णाभाऊ अगोदर समजावून घ्या, लिहित असताना अगोदर समजावून घ्या. काही लोकांनी लिहिलेलं आहे अण्णाभाऊला अतिशय, मी पुरावे आहेत माझ्याकडे, मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे पुरावे. अण्णाभाऊ लिहित असताना जाणून बुजून अण्णाभाऊचे दुर्गुण मांडलेले. कारण काय सिद्ध करणार, सिद्ध काय करायचं त्याच्यातून. प्रत्येक माणसामध्ये दुर्गुण असतात. मग त्या माणसाचे दुर्गुण मांडायचे की सगुण मांडायचं, त्याचे गुण मांडायचे. गुणच मांडले पाहिजे. जी प्रज्ञावंत माणसं आहेत, ज्ञानवंत माणसं आहेत, जे विचारवंत आहेत, जे साहित्यिक आहेत, याचे चांगले गुण घ्या ना. लिहिता येत असेल तर लिहा, नाही तर नका लिहू, काही गरज नाही. तुम्ही येणारी पिढी बघून घेईल.
ज्यांना कुणाला लिहावं वाटतं त्यांनी अण्णाभाऊवर चांगलंच लिहिलं पाहिजे. ज्या माणसाने अण्णाभाऊवर निगेटिव्ह लिहिलं त्या माणसाला मी भामावून सोडलेलं. हे असं का? त्याच्या प्रकाशकाला मी प्रश्न विचारले, असं का लिहिलं तुम्ही? काय सिद्ध करायचं तुम्हाला? अण्णाभाऊपेक्षा तुम्ही मोठे झाले का? अरे लाज बाळगा तुम्ही. अण्णाभाऊच्या नावावर तुम्ही मोठे झाले, अण्णाभाऊच्या नावावर तुम्ही मोठमोठी पद भोगता, अण्णाभाऊच्या नावावर व्याख्यानं देता आणि अण्णाभाऊ तुम्ही निगेटिव्ह लिहिता. कशासाठी? स्वतःला श्रेष्ठ समजायचं. मी त्यासाठी अगोदर बोललो की अण्णाभाऊ लिहित असताना, अण्णाभाऊ वाचत असताना अण्णाभाऊ अगोदर पूर्ण समजून घेतला पाहिजे, त्याची भूमिका समजून घेतली पाहिजे आणि आपलं मत मांडलं पाहिजे. तर अण्णाभाऊ समजतो, नाही तर अण्णाभाऊ समजत नाही. अण्णाभाऊची गवळण समजून घेत असताना, अण्णाभाऊचा एखादा पोवाडा समजून घेत असताना हा पोवाडा अण्णाभाऊनी का लिहिला आणि याच्यामध्ये लिहित असताना अण्णाभाऊचा उद्देश काय होता हे अगोदर बघितलं पाहिजे. हे कोण बघणार? हे अण्णाभाऊ आतापर्यंत अशा पद्धतीनं मांडला गेला नाही. त्यामुळे अण्णाभाऊचं वेगळेपण, अण्णाभाऊचं श्रेष्ठत्व हे इतर लोकांना कळतं. आम्हीच अण्णाभाऊला कमी आणणारं लेखन का करायचं? काय साध्य करायचं? मी अनेक ठिकाणी सांगतो की बाबा रे, जमलं तर लिहा, नका लिहू. येणारी पिढी बघून घे. या अगोदर मी हे बोललो, जमलं तर लिहा, नाहीतर नका लिहू. बघून घेतील नंतरचे पोरं. आता अण्णाभाऊचा समाज जागृत झालेला आहे, प्रबोधन झालेलं आहे. 10 वर्षापूर्वी जी मांग होती, ती मांगाची अवस्था होती, आता आज तशी राहिलेली आहे. मांग बदललेली, विचार करायला लागले, लिहू लागलेली. कृपया अशी कोणी माणसं भेटली तर त्यांना तिथंच थांबवा. हेच या व्याख्यानमालेचं सगळ्यात मोठं यश आहे. आणि व्याख्यान देत असताना व्याख्यात्यांनी अण्णाभाऊच्या कथा वाचून दाखवू नका, कादंबऱ्या वाचून दाखवू नका. अण्णाभाऊचं मर्म सांगा, त्यातलं तत्वज्ञान सांगा. तर अण्णाभाऊ हे समाजामध्ये चांगल्या रीतीने होते. मी अनेक ठिकाणी जातो, बोलतो. गेल्यानंतर मला असं जाणवतं की आपली माणसं अण्णाभाऊला जेवढं समजून घ्यायला पाहिजे तेवढी घेतात. भाषणामध्ये बोलत असताना अण्णाभाऊ कशा पद्धतीनं मांडावा हे सुद्धा अनेक लोकांना कळत नाही. मेळाव्यामध्ये, मातक मेळाव्यामध्ये जसे बुद्धिस्ट लोक मेळाव्यामध्ये भूमिका मांडत असताना बाबासाहेबांची अनेक उदाहरणं देतात, तसे अण्णाभाऊ विषयी सुद्धा देता येतात. अण्णाभाऊने जे काही लिहिलंय हे लिहित असताना वास्तव लिहिलं मित्रांनो, याची तुम्ही पहिल्यांदा दखल घ्या. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. मुस्लिम समाजामध्ये रमजानचा महिना हा फार पवित्र असतो. या 1 महिन्यामध्ये प्रत्येक मुस्लिम माणूस जो खरा सच्चा मुस्लिम आहे हा अतिशय काटेकोरपणे उपवास धरतो. एक फकीर होता. या फकीरानं उपवास पकडला. दिवस होते उन्हाळ्याचे. फकीरानं उपवास पकडला, दिवस होते उन्हाळ्याचे. याला प्रचंड तहान लागायची, जीव कासावीस व्हायचा. पण उपास सोडावं तर बाकीची लोक नावं ठेवतील, त्याला भीती होती. मग याने एक आयडिया लढवली. हा फकीर दुपारी आंघोळ करायला जायचा, ढवात बुडायचा, पाणी प्यायचा आणि बाहेर यायचा. असा हा याचा नित्यक्रम सुरू झाला. आणि नित्यक्रम सुरू झाल्यानंतर यानं सांगायला सुरुवात केली कि जो मैं कर रहा हूं वो खुदा को भी नहीं दिखता. मैं जो कर रहा हूं वो खुदा को भी नहीं दिखता. बाकीच्या लोकांनी विचार करायला सुरुवात केली, ये ऐसा क्या कर रहा है जो जिसको किसको भी नहीं दिख रहा. एक दिवस काय होतं, हा फकीर उपवासाच्या दिवसातच हा फकीर ढवामध्ये पडतो. पाणी पिण्यासाठी
आ करतो आणि तितक्यात एक शिंगाडा मासा तोंडामध्ये जातो आणि तो अडकून बसतो. तो मासा पोटात पण जात नाही आणि याला बाहेर पण काढता येत नाही. त्या माशासहित याला बाहेर यावं लागतं आणि फकीराचं जे ढोंगीपण होतं हे ढोंगीपण उघडं पडतं. ढोंगीपणावर तुकाराम महाराज म्हणतात, जवळजवळ ते गुरुपण, जवळजवळ ते चेलेपण. गुरु आला विशीपाशी, शिष्य पळतो खंडोरे. कशासाठी येणे केले? तुका म्हणे गुरु चेले दोघेही नरकाले. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये ढोंग कुठं दिसतो का? अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये जे आहे हे सत्यवादी आहे, नीतिवादी आहे. समजून घेत असताना त्याच्यावर प्रचंड विचार केल्यानंतर अण्णाभाऊचं साहित्य हे माणसाच्या मनावर राज्य करतं, अधिराज्य गाजवतं. सामान्य माणसापुढे अण्णाभाऊ मांडत असताना फकीरा अशा रीतीने मांडा की फकीरामधून अनेक फकीरा तयार झाले पाहिजे. हा फकीरा स्वाभिमानी सांगा. वैजंता कादंबरी सांगित असताना स्त्रियाचं महत्व सांगा. आवडी सांगत असताना आवडीच्या मनाच्या भावना सांगा. बरबंद्या कंजारी सांगत असताना त्याची ध्येयनिष्ठा सांगा. अण्णाभाऊ सांगत असताना अण्णाभाऊ अगोदर समजून घ्या आणि मग अण्णाभाऊ ही इतर लोकांना सांगा. मला फार अण्णाभाऊचं कौतुक वाटतं. म्हणजे ज्या माणसाला अक्षरज्ञान नव्हतं, अण्णाभाऊचं जीवन कसं आहे, अण्णाभाऊचं सुरुवातीचं जीवन हे सगळं अत्यंत दारिद्र्यात गेलं, पण या माणसानं हार मानली का? अण्णाभाऊ वाचायला लिहायला कसे शिकले? डोक्यावर कपड्याचं गाठोडं आणि अण्णाभाऊ आपल्या चुलत भावाला विचारायचे की ह्या अक्षराला काय म्हणतात, आणि ते लक्षात ठेवून अक्षर जुळवायची. आणि त्या माणसानं प्रचंड साहित्याची निर्मिती केली. म्हणून अण्णाभाऊ साठे हे साहित्य सम्राट आहेत. ज्या माणसाला लिहिता वाचता येतं, जो माणूस प्रचंड शिकलेला आहे, त्या माणसानं साहित्यावर लिहिणं, आणि ज्या माणसाचा साहित्याशी संबंध नाही त्या माणसानं शून्यातून विश्व निर्माण करून विश्वावर मध्ये आपला ठसा उमटणं, हे मला वाटतं फार भयानक. अण्णाभाऊ रशियात गेले. रशियात गेल्यानंतर त्यांनी नाटक बघितलं, त्याचं नाव दलाराम. नाटक बघत होते, त्याच्या बाजूला एक माणूस बसलेला होता आणि अण्णाभाऊ हसत होते. तो रशियन माणूस होता. या रशियन माणसानं अण्णाभाऊला विचारलं की तुम्हाला ही रशियन भाषा कळते का? अण्णाभाऊ म्हणले नाही, पण त्याच्यातला जो आत्मा आहे तो आत्मा मला कळतो. त्याला जे सांगायचं हे मला कळतं. हे अण्णाभाऊ त्या माणसाला सांगितलं. अण्णाभाऊ रशियामध्ये गेले आणि रशियामधलं सामान्य माणसाचं जीवन कसं आहे हे पहिल्यांदा त्यांनी बघितलं. स्काय हॉटेलमध्ये अनेक दुभाषी त्यांना येऊन भेटतात. तातीनाबाई येऊन भेटते, त्यांना दुभाषी येऊन भेटतो. हे सगळे आल्यानंतर अण्णाभाऊ त्यांना भेटतात, पण त्या ठिकाणची समाजव्यवस्था सुद्धा बघतात आणि भारतीय समाजव्यवस्था याची तुलना करत असताना अण्णाभाऊला भारतीय समाज व्यवस्थेमध्ये प्रचंड दोष दिले आणि हे दोष हेरून अण्णाभाऊंनी त्याच्यावर लिहिले. अण्णाभाऊंनी लालबावटा कला पथकाची स्थापना केली. शाहीर अमर शेख गव्हाणकरांसोबत अण्णाभाऊ महाराष्ट्रभर हिंडले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊंनी चालवली. आता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर सांगत असताना काही लोक हे BA फर्स्ट इयरचा सिलेबस सांगतात. बाबा रे, तसं नाही. ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझी मैना ही गवळण मांडत असताना अण्णाभाऊंनी त्याच्यामध्ये व्यथा मांडलेली. माझी मैना गावावर आली, माझी जीवाची होत्या काहिली, होती बांधा रंग गव्हाळ, कोर चंद्राची मोठ्या मनाची, सीता ती माझी मैना. माझी मैना हसून बोलायची, मंद चाला सुगंध कितकी सतेज कांती.
अनेक शब्द, अनेक वाक्य अण्णाभाऊने या माझी महिना या गीतामध्ये व्यक्त केली, सांगितलेली. अण्णाभाऊची ही जी महिना आहे, ही महिना सामान्य माणसाला वाचत असताना एक प्रेमगीत वाटते, पण ऍक्च्युली काय, महाराष्ट्रापासून जो प्रांत तुटला जाणार होता, बेळगाव, कारवार हा जो प्रांत तुटला जाणार होता, या प्रांताविषयी अण्णाभाऊला तळमळ. एका गिरणीमध्ये काम करणारा कामगार माणूस, कम्युनिस्ट चळवळीमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणारा माणूस श्रेष्ठ दर्जाची गोळ लिहू शकतो, हे विचार केल्यानंतर माझं डोकं विचकारून जातं. या गीतामध्ये अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर काम करत असताना अण्णाभाऊ वेगवेगळ्या ठिकाणी भेटले. हे घटना या निमित्त मी माझ्या ज्या वाचनात आली ती सांगतो. एस.एम. जोशीची आणि अण्णाभाऊची खास मैत्री होती. म्हणजे एस.एम. जोशी हे अण्णाभाऊला मानायचे. एकदा काय झालं, अण्णाभाऊ एस.एम. जोशीच्या घरी गेले आणि एस.एम. जोशीची जी मिसेस होती, या मिसेसनं अण्णाभाऊला विचारलं, अण्णाभाऊ तुम्ही आवडी नावाची कादंबरी लिहिली, ही कादंबरी लिहित असताना तुम्हाला काय सांगायचं? अनेक प्रश्न तिने विचारले, पण त्याच्यातला एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. अण्णाभाऊ त्यावेळेस म्हणाले, आवडी लिहिण्यामागे माझी जी भूमिका आहे, ही भूमिका स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे एवढीच आहे. अण्णाभाऊ अमरावतीला गेले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, आणि अमरावतीला गेल्यानंतर अण्णाभाऊचा प्रोग्राम बघण्यासाठी, अण्णाभाऊचा कार्यक्रम बघण्यासाठी संत तुकडोजी महाराज तिथं आले. आणि ते म्हणतात की मी आतापर्यंत असं समजत होतो की अण्णाभाऊचा कार्यक्रम म्हणजे असाच असेल, पण हा कार्यक्रम हा प्रतिभा संपन्न असा कार्यक्रम आहे. म्हणजे ही जी अण्णाभाऊची कामगिरी आहे ना, ही कामगिरी अवर्णनीय, हे आपण मांडलं पाहिजे. अण्णाभाऊच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ बेळगावला एक कार्यक्रम घेतात, आणि या बेळगाव कार्यक्रमामध्ये एक म्हातारी स्त्री, जिचं वय 60च्या पुढे होतं, ही बाई, ही स्त्री, ही माता, ही भगिनी कार्यक्रम संपल्यानंतर अण्णाभाऊच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि पोरा नाव केलं सांगतात. सामान्य माणसाच्या काळजाला भिडणारं लिखाण किंवा रचना करणं हे फार अवघड आहे, पण जे अण्णाभाऊनं साध्य केलं, अण्णाभाऊंनी सांगितलं, लिहिलं. शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर यांच्यासोबत अण्णाभाऊ हिंडले, संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी व्यापून काढला, पण अण्णाभाऊ रचना करायचे आणि शाहीर गव्हाणकर आणि अमर शेख हे दोघं गाणं गायचे. पण या गीतामध्ये शब्दाचं वजन कोणी घातलं असेल तर ते फक्त अण्णाभाऊने घातले. अण्णाभाऊचं जे साहित्य, हे साहित्य माणसाला वाचल्यानंतर शांत बसू देत नाही. एवढं भयानक, एवढं प्रचंड, एवढं ज्ञानसंपन्न साहित्य मला वाटतं मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोणी निर्माण केलेलं नाही आणि करणार पण नाही. अण्णाभाऊचा तो स्वभाव धर्म आहे, अण्णाभाऊच्या मनामधलं शल्य आहे, पण हे शल्य अण्णाभाऊ लढा मान्य करतात, पण रडगाणं त्यांना मान्य नाही, आक्रोश मान्य नाही. अण्णाभाऊचं प्रत्येक पात्र हे जरी वाईट असलं तर त्याला चांगलं कसं करता येईल याचा अण्णाभाऊ विचार करतात. अण्णाभाऊचं एखादी दुर्गुणी पात्र असेल तर त्याला त्याच्या अंगामधली ते दुर्गुण कसे जातील, त्याला कसं चांगलं बनवता येईल, ही अण्णाभाऊ बघतात. अण्णाभाऊची प्रत्येक स्त्री ही जशी स्वाभिमानी आहे तशीच ती घरच्यांना सुद्धा वेळ देणार आहे. अण्णाभाऊची स्त्री ही जशी शोषिक आहे तशी ती बदला सुद्धा घेणारी आहे.
निखारा नावाची कथा आहे अण्णाभाऊची. या कथेमध्ये फुला नावाची एक तरुणी आहे. या तरुणीला पाटलाचं पोरग सतावत असतं आणि हे पाटलाचं पोरग तिच्या वडिलाकडे येतं आणि याच्या ताऱ्यामध्ये गांजा ठेवतं आणि पोलिसाला सांगतं की बाबा रे, विठोबा डांगरने हा जरी विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, जरी महाराज असेल, तरी हा गांजा विकतो. पोलिसाला फोन करतो, ती येतात, त्याला पकडतात, घेऊन जातात. पण गावातल्या वाण्यानं सांगितलं की बाबा हा माणूस तसा नाही. पोलीस त्याला सोडून देतात. पण पोलीस सोडून दिल्यानंतर तो घरी येतो. घरी आल्यानंतर काही दिवसांनी तो मरण पावतो. ही ती तरुणी सगळं बघते, सगळा विचार करते आणि पाटलाच्या पोराला अद्दल घडवायचं ती ठरवते. आपला बाप मेल्यानंतर 13 दिवसाचे जेवण घालते आणि 13व्या दिवशी आपल्या शेतामध्ये झोपलेलं पाटलाचं पोरग याच्या घरावर निखारा ठेवते, विस्तू ठेवते आणि त्याला जिवंत जाळते. अण्णाभाऊची स्त्री जेवढी सोशिक आहे, स्वाभिमानी, तेवढीच ती संघर्षाला न घाबरणारी. मला सांगा, या अगोदर असं कोणी लिहिलं नाही? गरज वाटली नाही. निखाऱ्यामधली फुला, चिखलातल्या कमळामधली सीता, वैजंता, चित्रा, चंदन, ह्या सगळ्या स्त्रिया बघितल्यानंतर असं वाटतं की या माणसानं या व्यवस्थेला चॅलेंज या माणसानं सांगितलेलं आहे की ही जी बाब आहे, ही बाबीवर तुम्ही आतापर्यंत कधीच मत मांडले, कधीच आपलं मत व्यक्त केलं. हे अण्णाभाऊ त्यांना इकडे वळवतात. हे अण्णाभाऊच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. ही प्रत्येक बाब, अण्णाभाऊचं प्रत्येक वाक्य, अण्णाभाऊचा प्रत्येक शब्द हा माणसाला युग प्रवर्तक वाटतो. माझ्यासारख्या माणसाला परिवर्तनाने भारावलेला पुरोगामी विचार हा मनामध्ये ठासलेला हा माणूस शब्द मांडत असताना प्रत्येकाच्या डोक्यावर घाव घालावे तसे शब्दाचा मारा, शब्दाचा प्रचंड मारा करून माणसाला विचाराशी जुळवणं हे सगळ्यात अवघड. शब्द असतात पण त्या शब्दाला आकार आणि उकार देण्याचं कला कौशल्य हे मांडणाऱ्याच्या रचनेमध्ये असतं, जे अण्णाभाऊला शिकवलं. म्हणून अण्णाभाऊ जागतिक कीर्तीचे साहित्यिक आहेत. मी एक मागे एक कादंबरी वाचली, तिचं नाव आहे फुलपाखरू. फॉरेनर माणसाचं काम आहे ते, फॉरेनच्या माणसाने लिहिले. या फुलपाखरामध्ये एक उदाहरण फार सुंदर आहे. ही कादंबरी पूर्ण कैद्याच्या जीवनावर आधारित आहे. जेलमध्ये जे कैदी मेलेले असतात, हे कैदी मेल्यानंतर त्यांना एका पोत्यात घातलं जातं आणि पोत्यात घातल्यानंतर इथे एका बोटीमध्ये टाकले जातात सगळे प्रेत. आणि समुद्राच्या मध्यभागी येऊन घंटा वाजवल्यानंतर मोठमोठे माणसं येतात आणि हे पोत्यातले प्रेत हे बोटीमधले माणसं खाली टाकतात आणि त्या माश्या ते प्रेत खातात. सांगायचा मतलब असा आहे, सांगायचा उद्देश असा आहे की त्या माशांना सवय झालेली होती. घंटा वाजल्यानंतर मेलेल्या माणसाचं प्रेत आलं, चला खायला. जी घंटा वाजल्याबरोबर माशा जे मोठमोठे समुद्रातल्या म्हणजे मोठ्या माशा होत्या ह्या सगळ्या येतात आणि ते प्रेत खाऊन टाकतात. म्हणजे ही जी सवय झालेली होती, ही सवय ही त्यांच्या अंगवळणी पडलेली होती. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मांगाच्या मनामध्ये
अण्णाभाऊचं साहित्य आणि अण्णाभाऊची जी काही रचना आहे ही रचना अवगणी केली पाहिजे. तर अण्णाभाऊ आपल्याला कळतील. अण्णाभाऊ समजून घेत असताना परत मी सांगतो, अण्णाभाऊ समजून घेत असताना अण्णाभाऊचा विचार हा प्रचंड प्रगाढ विद्वत्तेनं भारवलेला, प्रचंड. ज्या माणसाला 2 वेळच्या पोटाच्या फिक्रीमध्ये जगावं लागत होतं त्या माणसानं उपाशी राहून लिखाण केलं. मॅक्झिम गॉर्कीचा पुतळा हा समोर होता. अण्णाभाऊ लिहित बसायची, एक टेबल होता आणि टेबलावर मॅक्झिम गॉर्कीचा पुतळा होता. आता हा पुतळा अण्णाभाऊला प्रेरणा देण्याचं काम करत होता. मॅक्झिम गॉर्कीचं लेखन आणि अण्णाभाऊचं लेखन याच्यामध्ये साधर्म्य आहे, हे आपण का मांडत नाही. मॅक्झिम गॉर्की हा सामान्य माणसाची भूमिका मांडतो, अण्णाभाऊ सुद्धा सामान्य माणसाची भूमिका मांडतो. सामान्य माणसाची भूमिका मांडत असताना या माणसाला या भूमीमध्ये जगता आलं पाहिजे हे मॅक्झिम गॉर्की ठासून सांगतात. त्याच पद्धतीत किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पद्धतीनं अण्णाभाऊ समजावून सांगतात. हे आपण विचार करणार का नाही. जगण्याच्या प्रेरणा देण्याचं काम मॅक्झिम गॉर्की करतो आणि अण्णाभाऊ सुद्धा जगण्याची प्रेरणा देतात. हे अण्णाभाऊच्या साहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, लेखनाचं वैशिष्ट्य. डोळे मोडीत राधाचारी नावाची अण्णाभाऊची कादंबरी. या कादंबरीमध्ये राधा पंढरपूरला जाते आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथल्या मुकामात तिचा जो सहकारी, या सहकाऱ्यांच्या मनामध्ये वाईट भावना येते. राधा त्याला समजावून सांगते, बाबा रे, अनेक दिवस झाले जमीन ही तापून बसलेली आणि तिच्यामध्ये जर बीजांकुर उगवला तर माझी उद्या परीक्षा घेईल. आणि त्या माणसाला वाईट विचारापासून दूर करतात. अण्णाभाऊने समजावून कसं सांगितलं बघा. अतिशय वाईट विचार आहे, पण हा वाईट विचार समजावून सांगत असताना त्याला उदाहरण कसं दिलं, किती प्रतिभा आहे. अण्णाभाऊचं हा जो विचार आहे हा विचार माणसाला म्हणजे माणसाच्या मनावर राज्य केल्याशिवाय राहतच नाही. डोळे मोडीत राधा चाले ही जी कादंबरी, ही कादंबरी छोटीशी पण माणसाला प्रचंड ज्ञान देऊन जाते. अण्णाभाऊने सतू भोसले मांडला. मला असं वाटतं की अण्णाभाऊनी सतू भोसलेवर लिहायला नाही पाहिजे होतं, कारण तो आमच्या जातीचा नव्हता, मराठा होता, लिहायचं कशाला. पण अण्णाभाऊनी सतू भोसल्यावर लिहिलं, विष्णुपंत कुलकर्ण्यावर लिहिलं, शंकरराव पाटलावर लिहिलं, सवळ्या मांगावर लिहिलं, हरिबा महारावर लिहिलं. हे लिहित असताना अण्णाभाऊचा दृष्टिकोन असा होता, ही माणसं परिवर्तनवादी आहे आणि यांच्यावर आपण लिहिलं. सतू भोसलेचा जो लढा आहे हा लढा कसा आहे. सतू भोसलेचा लढा हा सतू भोसले आपल्याच गावातल्या माणसाला ठार मारतो आणि एका गरोदर स्त्रीचे प्राण वाचवतो आणि फरार होतो. पण या सतू भोसलेला आयुष्य मिळावं आणि त्याला चांगल्या रीतीने जगता याव्यात म्हणून अनेक गावच्या बायलिकी ही सतू भोसलेवर सकाळच्या सकाळी जात्यावर दळत असताना गाण्यामधून आपल्या भावना व्यक्त करतात आणि देवाकडे विनंती करतात की या माणसाला आयुष्य मिळालं पाहिजे. सतू भोसलेचे हे जे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर वारणेच्या खोऱ्यामध्ये वावरणार आहे. वारणेचा सगळा परिसर अण्णाभाऊनी बघितलेला आहे. अण्णाभाऊ त्या परिसरामध्ये हिंडलेले, कॅरेक्टर बघितलेले. अण्णाभाऊचं गाव वाठेगाव आणि तांदळवाडी जास्त अंतर नाही. ज्यावेळेस आवडीची गोर खणली जात होती त्यावेळेस अण्णाभाऊ तिथे थांबलेले होते, त्यांनी बघितले ते.
म्हणजे अण्णाभाऊची माणसं ही वास्तव आणि परिणामकारक काम करणारी माणसं आहेत. अण्णाभाऊची अग्निदिव्य नावाची कादंबरी, या कादंबरी मधला नायक हा माणसाला विचार करायला प्रवृत्त करतो. विचाराशी एकनिष्ठ आणि कर्तृत्वाशी एकनिष्ठ कसं राहावं आणि माणसानं कसं जीवन जगावं हे तू सांगून जातो. हे अण्णाभाऊचं लिखाणाचं वैशिष्ट्य. हा अण्णाभाऊ आपण समजून घेणार आहात का नाही? अण्णाभाऊचे स्मशानातील सोनं ही छोटीशी कथा. यातला जो भीमा आहे, हा भीमा प्रचंड ताकद असताना सुद्धा राखेमधलं सोनं हुडकून, मेलेल्या माणसाच्या राखेमधलं सोनं हुडकून विकून उपजीविका भागवतो. आणि एका रात्री कोल्ह्याबरोबर संघर्ष करत असताना या भीमाची उजव्या हाताची बोटं जातात आणि दुसऱ्या दिवशी ज्या खदानीमध्ये तो काम करत होता ही खदान सुरू झाली असं त्यावेळेस समजतं. त्यावेळेस हा भीमा ढसा रडतो. अण्णाभाऊ या ठिकाणी सांगतात की माणसाला जीवन जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. या व्यवस्थेनं असं, या माणसानं असं काय या व्यवस्थेचं वाईट केलं की त्या माणसाला जीवन जगण्यासाठी राग धुंडाळावं लागलं. एका रात्री भीमाला त्याची बायको म्हणते, अहो धंदा सोडून द्या, काही कामाचा नाही. भीमा म्हणतो, तू शांत बस, तुला काय कळत नाही, कारण घर मला चालवायचं. भीमाची ही जी भूमिका आहे, ही भूमिका अण्णाभाऊनी मांडत असताना सामान्याचं जीवन हे पूर्ण अनुभवलं. अण्णाभाऊची माणसं ही कुठंतरी त्यांना भेटलेली, कुठंतरी भावलेले. अण्णाभाऊची प्रत्येक कलाकृती ही त्यांना कुठेतरी दिसलेली. अण्णाभाऊची चित्रा ही अण्णाभाऊला भेटलेली, म्हणून अण्णाभाऊने ती मांडलेली. काही माणसं अण्णाभाऊवर लिहित असताना असं म्हणतात की अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये रंजकता आम्हाला जास्तच असते. साहित्यामध्ये रंजकता आणावीच लागते, कारण लेखन येते, साहित्य, ललित साहित्य, सौंदर्य आणावं लागतं. काही वेळेस कल्पना सुद्धा अण्णाभाऊनी केलेली, पण ह्या कल्पना वास्तवशी समरस झालेली. अण्णाभाऊचं साहित्य हे अनुभवानी तर आहेच, पण अनुभवानी समृद्ध झालेलं साहित्य. केवळ अण्णाभाऊ गप्पा मारत नाही, अण्णाभाऊ कथा सांगून थांबत नाही. या कथेमधून बोध देतात, माणसाला जगण्याची उर्मी देतात, माणसाला चालण्याची ताकद देतात. हे अण्णाभाऊच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. हा विचार, ही मांडणी ही आपण केली पाहिजे, ही काळाची गरज. या महाराष्ट्रामधला मान समाज जर समजा प्रबोधनात्मक व्हावा असं जर वाटत असेल, तर या महाराष्ट्रामधल्या ज्या विचार करण्यासाठी तयार असणाऱ्या माणसानं आपली मतं ही अतिशय परखडपणे मांडली पाहिजे. मी बऱ्याच या अगोदर काही लोकांची भाषणं बघितली. बोलत असताना काही माणसं नमस्कार म्हणतात, काही माणसं नमस्कार. घाबरता कशाला हो? किती दिवस घाबरायचं? म्हणा ना जय लवजी जय भीम. कशाला घाबरता? कोणी तुम्हाला खात नाही. या महाराष्ट्रामध्ये, या भूमीमध्ये जो परखड विचार मांडतो तोच टिकतो. जी मांडत नाहीत ती अजिबात टिकत नाही. घाबरायचं नाही. समाज जागृत झालेला आहे. समाज तुम्हाला आता प्रबोधन करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. मला या ठिकाणी पुरोगामी विचारमंच नाशिक यांनी बोलण्यासाठी जी संधी दिली, मला वाटतं माझा वेळ होत आलेला आहे. अधिक जास्त वेळ न घेता मी इथं थांबतो आणि सगळ्या तरुणांना मी असं आवाहन करतो की बाबा तुम्ही कथा कादंबऱ्या वाचा, मांडा, पण जे 50च्या पुढे गेलेले माझ्यासारखे त्या लोकांनी अण्णाभाऊचं समीक्षात्मकच मांडलं पाहिजे. अण्णाभाऊची समीक्षा मांडणं
हे 50च्या पुढच्या व्याख्यात्यांनी 50 वर्ष झालेल्या त्या व्याख्यात्यांनी करून घेतलं पाहिजे आणि तशी मांडणी केली पाहिजे. तर अण्णाभाऊ प्रभावीपणे हे लोकांना समजतील. आज मला तुम्ही वेळ दिलात. बरेच दिवस झालं आमचं चालतं. रवींद्र सुरवसे साहेब मला 2-4 वेळेस फोन केले. त्यावेळेस मी बिझी होतो. माझ्या लिखाणामध्ये काही घेऊन येतोय. मी एक अण्णाभाऊचा एकदम साधा सेवक आहे आणि वाचक आहे. अण्णाभाऊ समजून घेत असताना तो परिपूर्ण समजून घ्या, लिहा, प्रचंड लिहा. पण अण्णाभाऊवर आणखीन प्रचंड संशोधन व्हायचं बाकी. माझ्या मते जे काही झालेलं आहे आतापर्यंत हे फार कमी आहे. म्हणजे ज्या तोडीचं लेखन अण्णाभाऊ झालं पाहिजे हे झालं नाही. ते करा. माझ्या शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी माझे विचार ऐकले, मला प्रोत्साहन दिलं, मला संधी दिली, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय भीम, जय लोकशाही.